अरे अप्पा इकडे या. अरे तो नाम्या कुठं गेलाय? सगळ्या गावाचं वाटोळ झालंय. तिचीच वाट मी बघतो या. तो आल्याशेवट काय गाव सरळ होणार आहे का काय? आता कवा येतोय कोणाच ठाऊक. विमानानं नाम्या कुठं आहे? मी बी तेच म्हणतोय नाम्या कुठे गेलाय कोणा ठाऊक. आवड काय की मग कुठं गावतोय कोणा ठाऊक. कॉलेज आलेस की नाही? नाम्या आता कुठे गेलाय? काय माहिती गाव तर हुडकायला आली. नाम्या कुठे गेलाय? गाव लागलंय बोंबलायला. अरे तुला नाम्या कुठं आहे? आम्ही पण तेच म्हणतोय नाम्या कुठं आहे? फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लब हो गया, ये अक्का इंडिया जानता है ना मैं गंगे पे मरता है, दिल क्या चीज है जानम गंगे जान तेरे नाम करता है. आईला गाव आलं वाटत. काय रे बाबा डोक्याला ताप. वैताग आलाय मला. त्या आईला फाट्यावर तर आलोय पण गावाकडे जाय धाडस होत नाही ज्या आईला. पण या गंगीमुळे मला यावं लागते. 10-15 दिवस जरा शांत डोकं ठेवून गाव सोडून कुठं तरी राहावं म्हणून गेलो. जावा आईला वैताग जायला. काय करू? जातोच. काय होईल ते होईल. त्या जगजाळ्यानं काय दिवं लावली ते आता काय माहित. त्या आईला आता तुला काय झालं बाया? असं आहे म्हणजे गाडी सुद्धा माझी म्हणते नको जाऊ नाम्या. पण चला काय जायला. काय सखू मावशे? बरं आहेस का? बरं आहे की. आता झालो. बरं झालं आला सर. अरे पण गावात वाटोळ झालं की तू नव्हतास तर. झालं झालं का तुमचं चालू? आता काय झालं? ते दगड्यानं पार वाटोळ केलं की गावाचं का माहित नाही तुला? अगे मावशी आता त्याला इलेक्शनला पाडून आपण जिरवली त्याची आणि आता काय वाटोळ करतोय तो गावचं? अरे त्यानं दारूची भट्टी चालू केली त्या नदी काठावर. काय सांगते? नाही तिथली बेवडी येते ती नाही तिथली पोरं र सगळा गाव नाशिवला त्यानं गाव नाशिवला. एवढं बघ बाबा बघ. त्याला काय 2 नंबर धंद्याशिवाय काय दुसरा धंदा आहे का नाही मला काही कळना झालंय. नाही मावशे आता त्याची जिरवायच लागते. बरं आता हे बघ मी आलोय कटळून. मला आता घरी जाऊन झोपायचं आहे बघ. तू सकाळी तेवढी ह्याला ये माझ्या घरी ये फार्म हाऊसवर. मी आपला आता जाऊ दे मला कटाळा आलाय मला. जाऊ का? जा रे पण तेवढं गावाचं बघ बाबा. बघतो तुझा. जा जा बाळा जा जा. अरे बाबा आईला लगा हे गाव आहे का भूताचं वन? लगा एक आंबा ठेवला नाही लगा 15 दिवस मी नाही तर बोंबलाय जाय. सकाळी आल्याच उद्घाटन केलंय त्या सखीनं. आता जा तू गंगेला भेटायला. एक गंगी भेटली नाही जायला. रानात आलो म्हटलं 15 दिवसानं आलोय. कुठलं काय आलंय तेव्हा? कुठं जाऊन बसल्या काय माहित. अरे काय म्हणतोय? काय नाही चालली रानाकडे. तू भेटलास म्हणून आलो इकडे. होय ते नव माझं तुझ्याकडे कामच आहे. हाय ना. आत्ता आलोय गावात मालक. हा पाय ठेवला नाही तर झाल्या का तुमच्या तक्रारी चालू? एकतर गंगी गावानं माझं डोकं फिरलंय सकाळपासून. अरे ती गंगी? अरे बेन्या गंगी मग तुझी तोंडच फोडीन. हा लगा तुला बारक मोठं काय कळतं का नाही? अरे मला गंगीताच म्हणायचं होतं. हा तोंडात शब्द निघाला रे. अरे शिरप्याचं बेन आहे
तसलंच असणार. अवलाव देऊ जाणारच तू र. अरे ती गंगी तर तुझ्याच रानात आहे की. माझ्या रानात होय. जायला मी इकडं उडकायला लागलोय. बरं असं दे, काय काम आहे सांग. अरे तू असला कसला सरपंच निवडून दिलायस या गावाला. सगळ्या गावच्या गटारी साफ करतोय आणि माझ्या दारातली गटार साफ केलेली नाही. होय होय. झालं चालू तुमचा तमाशा. ह्याच्या आईला मला काही सुख लागून देऊ नका. बरं मग मी काय करावं मालक असं वाटतंय आपल्याला. जर सरपंचांनी गटार साफ केल्या नाहीत तर तुलाच गटार साफ करायला हवी. होय ना. वा 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 गुण उधळ्या. तुमच्या आईला तुमच्या झाले सर्वात वचाड देशी राहणार. आईला लगा झाली सुरुवात. सकू मावशी गावली तर ही बेनं गावलं. चला आता माझ्या रानात तरी गंगे गावत्या का बघतो. बरं आला हिच्या आईला. हिरीव जाऊन यायचं आहे आधी. मग जाऊन गंगेला भेटायचं मस्त. कुणाला कळूनच आईला नारळ सुद्धा चोरून नेली माणसाने. अवघड आहे. नाम्या 15 दिवस झालं कुठं गेलायस रे मला सोडून. मला भेटाय बी आला नाहीस आणि मला सांगून बी गेला नाहीस. मला तुला बघायची लय इच्छा झाल्या रे. नाम्या कुठं आहेस रे तू. मला तुझी लय म्हणजे लय आठवण यायला लागल्या रे. हायला बघ रे लागा माझं पाखरू लागा व्हिडिओ बसलंय माझी वाट बघत. चला गपचूप जाऊन सरप्राईज देऊया. या ये कोण आहेस तू. ए पोरे इथं काय करतेस. सोड तू. ये मुर्द्या सोड माझं डोळं. त्या नाम्याचे हिरे तुझं काय काम आहे. ए तुला काय करायचंय सोड म्हटलं ना बोट. अगं मी आहे नाम्या. हे स्वागत केलंस माझं. मग असं 15 दिवस सोडून कुठे गेला होतास मला. अगं गेलतो या गावच्या जाचाला वैतागून. काय करू मग. रोज उठलं की एक अडचण, रोज उठलं की एक अडचण. गेलो मग सोडून. पण वाट बघत बसले बरं का माझं पाखरू माझ्या हिरीवर येऊन. आठवण आली नाही. वय आठवण आली नाही विचारतोय. माझ्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का तुला. बरं बस. अगं बस बस की सांगतो बस. मग नव लय आठवण येत होती. जा आता माघारी जाऊ. असं काय र. मग जा म्हणतेस म्हणून म्हणलं. नाम्या तुला खरंच 15 दिवस मला सोडून गमलं काय र. आता मग काय करू. तुला म्हटलं नव्हतं चल. पण नाही तुला तुझ्या त्या शेवंतीला सोडून जायचं नाही ना. मग तिला तरी माझ्या बेगर कोण आहे. होय ना. मग कर लगीन त्याच्यावरच. तू कशाला माझ्या माग लागल्यास. लगीन कर म्हणून. वय तू तर कुठं करतोयस. अगं आपण करायचंच आहे लगीन. पण पहिलं लगीन माझं झालेलं आहे ग. म्हणजे म्हणजे गावच्या अडचणींबरोबर पहिलंच लगीन केलंय ना या नाम्याचं. 5वीलाच पुजलंय गाव माझ्या. वय तुला लई दया येते ना त्या गावाची. अगं गावात एक तरी शान आहे का मी सोडून. ते तर आहेच म्हणा. 15 दिवसानं आलो म्हटलं गावात चांगलं आता गाव शांत झाला असेल. गावात पाय ठेवला तर वरती सकू मावशी भेटली. सकू मावशी म्हटली गाव नासलंय. सरपंच काय काम करा ना. त्या दगड्यानं कुठं दारूची भट्टी चालू केल्या. बोंबा बोंब. तिथनं पुन्हा जरा पुढं आलो तर ती टिंग्या ती शिरप्याच बी ना ती भेटलं. मला म्हणतंय कसं नाम्या दादा सरपंचानं म्हणला माझ्या सगळ्या गावाच्या गटारी स्वच्छ केल्या. त्या माझ्या दारातली गटार ठेवल्या. आणि ते म्हणला त्यानं नाही स्वच्छ केली तर तू स्वच्छ कर. काय असं मग? म्हणला. ते बियाणं कसं नाही माहित नाही. टिंग्याच्या मी आणि म्हटलं आता जावं. मी सुक्याला सुद्धा भेटलो नाही. मला माहित आहे ती बियाणं सकाळीच येतं बघ उठवायला मला. त्याला कुठं पकत कळतं काय माहित ना. आम्ही आलाय ती. मग मी आत्ता नुसता तिथं विचार केला. म्हटलं आता गंगेला जाऊन भेटायचं. रानात तरी गावल नाहीतर घरात तरी गावल. मग घरला जाऊन आलास का काय.
कशाला आत्ता आलो जरा म्हणलं हिरीव जाऊया तर माझं पाखरं इथंच बसलंय मग आता काय म्हणलं बरं झालं मग बरं नाम्या बोल की मला बी सांगायचंय तुला काहीतरी. आता तुझं आणि काय दुखणं आहे का? म्हणजे ऐकून घेणारच का नाही ते सांग. ऐकून घ्यायला तर बसलंय गंगे चिडत जाऊ नकोस बघ अशी असं नाही असं असं काळजापाशी नाही असं काहीतरी होतंय तू चिडलीस का नाही मग माझं मन लागत नाही बोल की. अरे ते सरपंच जगजाळ्या तू बी त्याचंच नाव काढलंस का? ऐकून तर घेणार काय. सांग आता. अरे त्याच्याकडे गेली होती ते शेव कोथिंबीर हे घ्या. आईला गंगी म्हणजे डोक्याला तापच झालाय का नुसती लगा दमवून काढते चुकून चुकून इथं आल्या. झाला का वडापाव द्या मग गंगे. काय सरपंच मला चुकून चुकून कुठं चाललायसा? नाही ते आपलं भाजीला गेला तुम्ही. वय कुठे पिशवी बाजार घेतलेली? अगं सरपंच आहे मी सरपंचाला कुठे पिशवी लागते वय दावा बाजारात कुठे पण घेतली तर पिशवी मला मिळते या कळलं का सरपंच आहे मी. ते जाऊ दे माझ्या दाखल्याच्या कामाचं काय झालं? अगं गंगे ते तुला दाखला द्यायला त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कुठं आहे दावा म्हणून तुला दाखला मिळेना. वय हा तो ग्रामसेवक म्हणतोय सरपंच नाहीये. हा रोज फेऱ्या मारते मी. अगं गंगे मी ह्या गावचा सरपंच झालोय आत्ता त्याच्यामुळे माझं सत्कार ह्या गावात त्या गावात ह्या गावात सगळं चालू आहे ती ग त्याच्यामुळे मला टाइम मिळेना ग्रामपंचायत मध्ये यायला. वय वय नुसतं सत्कार आणि पार्ट्याच करत फिरा. गंगे हे बघ मी सरपंच झाल्यापासून गाव कसं लकाकल्या बघ सगळी लाईटी माहिती की नाही मी सगळा बाजार बसवलाय सगळा बाजार भरला का नाही गावात आपल्या आणि मला म्हणते जो सरपंच 4 महिने झालाय म्हणून. हा सरपंच झाल्यापासून मी किती सुधारणा केली आहे. बर हा तुला काय पाहिजे दाखलाच पाहिजे ना? हा दाखलाच पाहिजे. दाखला थांब ते ग्रामसेवकला येऊ दे. ओ ते सांगते मी हाय तो ग्रामसेवक तुम्हीच नाही आहे तिथं. ए तुला दाखला देतो मी. हो गंगे तू 4 दिवसानं ग्रामपंचायतीत ये तुला मी देतो दाखला. ओ तो ग्रामसेवक बी तेच म्हणतोय मला. 4 दिवसानं अगं हिला मी नुसतं पार्टी आणि सत्कार करतच फिरतय आणि मैंने गाव कशाला काय कोण ठेवले डोंबल. तिची जिरवायच पाहिजे आता मला. ज्या आईला त्याला सरपंच करून फसल्यागत झालंय ज्या आईला सगळं गाव बोंबलायला लागलंय माझ्या नावानं. काय र 4 महिने झाले सरपंच होऊन काय केलंय त्यानं गावासाठी? नुसतं सत्कार आणि पार्ट्याच करत फिरतोय. गंगे आता मला त्याचा मुडदूस बांधलाच पाहिजे. लय गाव बोंबालते आणि त्याच्यावर मला बी शिव्या देते ज्या आईला. मग तूच सगळ्यांना सांगितलंस ना वा मत द्या मत द्या मग सगळ्यांनी दिलीत मत त्याला. आता मला माहित आहे बियाणं असलं निघणार आहे ते. आता हे ज्या मेंदवात हवा शिरल्या सरपंच पदाची त्याला मी काय करू. बर चल आता जाऊया संध्याकाळ होत आल्या. मग होऊन दे की. अगं कटवून आलोय जरा कंबरट दुखायला लागलंय माझं. बरं चल चालत चालत बोलूया चल की. बर चल. आणि अशी चिडत जाऊ नकोस ग मला का नाही कसं तरी होतं बघ. चल ते सरपंचाच माझं मी बघतो तू कशाला काळजी करतेस. फक्त एवढं जरा पेर माझ्या 4 गोष्टी बोल की माझ्या बरोबर होय. होय तू जा की 15 दिवस मला सोडून आणि वरती म्हण पेरमाच्या गोष्टी बोल की माझ्या समोर. मग याच होतास माझ्या बरोबर कशाला थांबलेस इथं. अरे मग माझ्या शेवंतीजवळ कोण? कर लगीन त्याच्यावर शेवंती बरं तूच. त्या आईला धरून अवघड आहे बाबाई. चल खायला का सकाळ सकाळ आणलीस आता असेल का ती नाम्या? असणार 100%. काल तो आलाय मला बातमी कळल्या पण आलाय का बघितला का आपल्याकडे तो? दाराबंदच दिसते. असणार 100%. तू चल. नसू दे मग सांगतो सकाळ सकाळी आणलेस ना तू तुला एक काम धंदा नाही ती. काय 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 अरे ते 100% असणार आहे. तू चल तर बघू कुठं. अरे गो ती गाडी दिसली का तुला? लय का सांगतोय काय
चल चल दरवाजा बंद आहे झोपला असेल गाबड बहुतेक हो गेट उघडाच ठेवलाय हा चल आत येईल नाम्या आई त्याच्या आईला फुटलं असतं की तोंड आईला दरवाजा उघडाच आहे आपण टोकत बसली ठोकलं असतं तोंड आता बराबर असतं दरवाजाला लोक झोपले ए राज गंगी 15 दिवस कसं डोकं माझं शांत होतं पण तुला काल भेटलं ना लय भारी वाटलं भेटून आल्याला दिसतोय 100% नाम्या ए नाम्या ए नाम्या काय झालं गमतच करतो बघ आता बघ गंगे कस करते आहे का बढिया अरे गंगेचं गंगाराम कसं झालं रे अरे गंगाराम नव सुक्या जरा बघ सुक्या दिसणं झाले सुक्या निवळला का येडा या सगळं काही झोपून तरी देता नाही म्हणायचे ए उठ का बढिया उठ 15 दिवस झाले गेलायस इथं मित्राला भेटायच्या ऐवजी गंगेला जाऊन भेटलायस मी ते होणारी बायको आहे माझी आणि गंगेला नाही तर काही सकू मावशी जाऊन भेटू का बायको आहे ना पण तुझ्या जवळ येणार आहे ना ए थांब तुम्ही आत कसं आला रे ढगातलं पडलोय आता दरवाजा येणार ना दारू उघडत होतं मग काय खायला का तसं झोपलो काय नाही काल भेटायला गेलं तसं मग म्हणून तुझा दरवाजा उघडा मग चेक काढाय कसा अरे बायको आहे माझी होणारी तिला भेटायला गेलंच पाहिजे यार पण सकाळला काय कशाला आलाय रे तुम्हाला काय काम जायचं नाही का अरे काम आहे म्हणून तर आलोय तुझ्याकडे अरे बरं झाला थांब माझं एक काम आहे तुमच्याकडे बसाय काय बसा सांगतो बोल की गावात काय करत असतात तुम्ही हा तुमचं ध्यान बी असतं नाही का काय झालं बाबा काय झालं म्हणजे आता जगजाळ ध्यान ठेवायला नाही तुम्हाला हा गाव लागले बोंबलायला आपल्या नावानं त्या जग जायला लागलाय सांगायला त्याला बोलायला गेले की 24 तास काका फुगवून असतो बोलायला सुद्धा तयार नसते बरं गाव आपल्या नावानं का बोंबला लागले का बोंबलायला लागले म्हणजे त्याला सरपंच आपण केलाय म्हटलं आपल्या नावानं काय दुसऱ्या नावानं बोंबलणार आहे हा आपणच गेलतो की प्रचार करताना याला मत द्या चांगला माणूस आहे मत द्या ती तुझ्या ऐकण्यावरनं केलेलं कळलं काय मग कोणी केलेलं हा आणि प्रचाराला आणि मटणे खाताना तुला बरं वाटत होतं तेव्हा काय म्हणला नाहीस यायला का ना माझ्यावर सगळं गाव लागले ठोकायला आता लय बोंबलायला लागली माणसं काय काम करणार काय करणार 4 महिने झाले सरपंच होऊन लागा काय नाही अरे मग आम्ही पण तीच बातमी घेऊन आलोय की ती काय काम करून झालं आहे ना रे होय आणि त्याला काय बोलायला लागलं ना तुला आल्याला सांग नाही कुणाला पण सांग मी असंच करतो मी तसंच करतो माझ्या सवडीनं काम करणार मी ही करणार मी ती करणार नुसतं सत करत म्हणजे तुला म्हणते येडे ऐकलंस का नाही काय म्हणलं तू थांब असं म्हणलं तू मग काय नाना जाऊन सांग होय बरं मग चांगली मस्ती आल्या म्हणायची यायला का अवघड आहे हा ती सांगायचं राहिली की चाललेलं मी म्हणलं नाही इकडे जरा तर बोलायचं तयार नव्हतं त्याला म्हणलं असं नाला पाणी ना ही झाली मला काय सांगू नका मी काही करत नाही तुमचं तुम्ही जग जायला निवडून दिले त्याला सांगा मी काय 5 वर्ष बघत नाही करत नाही 5 वर्ष बिना पाणी राहू का आम्ही दिलं का चांगले मस्ती आलेली दिसते तो गावाचा पंच आहे म्हणल्यावर त्यानं केलं पाहिजे का नाही काम सगळी सांग त्याचा बाप करेल मग यायला काल गावात आलो म्हटलं आयला 15 दिवसांनी गावाकडे चाललोय जरा गाव शांत झाला असेल आल्या पहिल्यांदा भेटली ती सखू मावशी तिनं उद्घाटनच केलं माझं आल्यावर म्हणली बरं झालं रे तो आला गाव नाचलंय रे नाचलंय मी म्हणलं काय झालं असलं कुठं म्हटली त्या दगड्याने दारूची भट्टी चालू केली तो सरपंच म्हटली नुसता सत्कार घेत फिरतोय झालं दारूची भट्टी होय अरे इकडे वर रे तुला सांगितलं नव्हतं का मग शेताना आता मी तुम्हाला माहित आहे हे सगळं मला सांगायचं नाही आणि तुला फोन बिन करायला नाही मला एखादा लागा इथं 2 महिना बॅलन्स संपलाय हिच्याला का साधारण का रेड जायला का तुला माहित आहे की रे माझी कामं किती असते ती पुढं मला तुला लय काम मसवल्याला ठेगाळ तुझं तुला लागा फोन करायचा झाला नाही का आले मग माझ्याकडे आलं नाही काय केलं असलं की इकडे हा सांग की
आता गंगेला भेटलं पाहिजे का नाही सांग. अरे होणारी बायको आहे माझी ती. हाय हाय तुम्ही काय इथंच आहे रे वांडापाड्यानो. तुम्ही कुठं जाताय. तर मी काय म्हणतो ऐका. हे बघ आता ह्याच्यावर काहीतरी मार्क काढला पाहिजे. पहिलं बंदोबस्त लावतो त्या सरपंचाचा. पुन्हा लावतो त्या तुझ्या ढेऱ्याचा. माझं नाही बाबा. बघ बोंबलत. नाही नाही हा परत लागायचं मागे त्या दागड्या. दारूची पट्टी कशी चालू होती मला ती बघायचं. जायला पण त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तशी जिरो तो बघायची. मला नाम्या म्हणतील. आम्ही पण तीच म्हणतोय काय तर आयडिया काढली पाहिजे ना आम्ही ती तर तूच काढलीच पाहिजेस. आहे ना. चल उठ मग माझ्या जेम्स बँड. काय म्हणला जेम्स बँड. अरे जेम्स नव रे जेम्स बॉन्ड म्हणते ती, जेम्स बॉन्ड. हा हा तीच ती. होय लावा ना मलाच घोडा. अरे तुमच्या बी नसलेल्या बुद्ध्या कवा तरी चालवा की रे. आता उठ माझे जेम्स बॉन्ड. लाव तुझी बुद्धी आणि ताळ्यावर आण सगळ्याची शुद्धी. होय तर थांब आलो आयडिया काढून. ऐका आता बघ कशा आयडिया भारी केल्या सगळं करायचं चल. आता येईलच बटन. आयडिया गावल्या आलोच. आला बघ बस माझ्या वागा. आता गावली आयडिया. हे बघ आता तुम्ही एक फुसकी सोडायची. फुसकी. अरे फुसकी म्हणजे एक मी सांगतो तेवढं जाऊन फक्त बातमी पोचवायची. बरोबर चल चल. आता तुम्हाला सांगतो. काल चोरी परवा चोरी झाली माहिती आहे का तुला. कुठं. त्या बोरगाव चोरी झाली. हा बर. त्याचं चोर गावली. हा आता त्याच बातमीचा आपण उलटा फायदा घ्यायचा. उलटा. आता डेरेला कसं करायचं रे मी तीच म्हणतो. डेऱ्याला मी टिंग्याला सांगतो की तुम्ही फक्त सरपंचापर्यंत जावा. हा बर. टिंग्याला गंगेपर्यंत तुमच्यापर्यंत डेऱ्याला कसं आणायचं हे मी सांगतो. बर मग आता जावा. ए हालायचं बघा झाले बघ. आता जायचं आपण संध्याकाळी आणि सरपंचाला काढवायचं. अरे मी काय म्हणते त्या भाज्याला घेऊन येतो की. त्या बाजाला पण घेऊन ये. तू बाज्याला आण नाहीतर वाज्याला आण. मला काय माहित नाही. काम सांगितलंय हालायच बघा आता. उद्या फक्त भाज्याला घेऊन यायचं. हा, जावा. चला चल ना आम्ही जातो रे. कसं झोपायचं आता. चला तोंड धुवायचं आहे. आय आय आय. अरे काय लोकांची ऐकायची काही सोय राहिली नाही बघा. ते ऐकलं नाम्याचं दिले त्या सरपंचाला उदार. पण पैसे मागा गेलो कसं म्हणतो बघा. नाही काय देतस. आता त्या नाम्याकडे जातो आणि नाम्याला काय ते मागून घेतो. नाम्यानं नाही ऐकलं तर बघतो मी काय करायचं ते. ए नामदेवा. ए नामदेवा. ए नामदेवा. आली पिढा. काय किती लांब येऊन राहिले माझे दुखले म्हणतो मी. अरे तेच म्हणतो मी. अण्णा आता तुमचं काय. अरे ते कसला निवडून दिलं म्हणतो ते कोण. सरपंच. हा तेच म्हणतो मी गेलो होतो बघा त्याच्या घरी मागायला उधारी. तेच म्हणतो मी. म्हणतो कसा मला सरपंच गावाचा नाही देत बघा तुझे उधारी. तेच ते म्हणतो मी. बघा मी गरीब माणूस. गावात सोडून आले दुकानं टाकायला. दुकानात चांगले चांगले गाव चांगले वाटले म्हणून मी राहिले. आणि तू महत्वाचे म्हणजे तू सांगितले म्हणून मी त्याला दिले की रे उधारी. तेच म्हणतो मी. तुझ्यावर माझा आहे बघा पूर्ण विश्वास. तेच म्हणतो मी. ठेवू नका आपल्या म्हणजे माझा विश्वास आहे नव्हता. मग मी आहे की मी म्हणले की तुम्हाला मी उधारी मी त्याला द्यायला सांगितलं का नाही. आणि हे बघा तुला जमते का बघा. नाहीतर मी करतो बघा त्याचं वाटोळ. तेच म्हणतो बघ ते. तसलं काय करू नका. अरे काय मी सांगतो की तुम्हाला त्याचा लाव की रे तेवढा कार्यक्रम. हा उद्याच लावलाय त्याला सुट्टी नाही. उद्या नुसती गंमत बघा की ही पंच आणि सरपंच कशी सगळी करतो ती. बरं मी काय म्हणतो नामदेवा काय लावतो तेवढं सांगतं का रे मला. ते तुम्हाला उद्याच कळतं म्हणतो मी. बरं आता जाताय का मला तोड द्यायचा आणणार. जातो बघा नामा. नामा जातो बघा तुझ्यावर ठेवणं मी विश्वास. आता याचा म्हणतो मी ते. अर्जक जाळ्याला का घर जाळतोस माझं का गाव लागलंय बोंबलायला माझ्या नावाने. आणि आता ही उधारीची पिढा. अरे काय आता सांगायचं तुला धावतोच.
आईला कधी आहे सरपंच बघ तिकडे आले का किचन तुला एवढ्या रात्रीचं काय करायला लागली तिथं बघितलं पाहिजे जाऊन काहीतरी. जुल्या बोल की रे. अरे तुला बातमी कळली का रे? बातमी हा कुठली रे? म्हणजे माहितच नाही तुला? नाही लागा. मग राहू दे जाऊ दे. आला का सांग की. आता राहू दे. ए लगा आधी सांगत काय असं करत जाऊ नकोस. राहू दे आता राहू दे. अरे मग जाऊ का मी? ए बरं थांब सांगतो. थांब. तर ऐक बातमी अशी आहे ती बोरगाव नाही का माहित आहे का बोरगाव? हा आपल्या गावात हा तिथं चोर सापडलेली माहित आहे का तुला? चोर? हा कधी रे? आरती मध्ये चोरी झाली नाही का? हा 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 त्यांचं काय आता? अरे मग त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी चोरी केली का नाही ती चोरी केलेला सगळा माल 30 लाखाचा. 30 लाख? हा तो आम्ही अडचणवाडीतल्या कुठल्या तरी गटारात टाकलाय. काय? हा 30 लाख रुपये अडचणवाडीच्या गट? अरे हळी बलकी माकड हळी बलकी कोणतं ऐकेल क्या? 30 लाख रुपये अडचणवाडीच्या गटारीत? हा अडचणवाडीच्या गटारीत टाकली ती. असं गाठोड असं टाकलंय म्हणते ती. कळलं का? हे मला नाही विश्वास बसत लागा. काय लागा 30 लाख रुपये असं कोण टाकायला लागले? लगा पोलिसांचा मार खाऊन लागा त्यांनी कसं सांगितलं माहित आहे का? पाग लाल ना भडक सगळं करून लागा त्यांनी सगळं उघडून टाकलंय सगळं असं. तुला माहित आहे खरं सांगितलंय का खोटं सांगितलंय? लगा तुम्हाला लगा प्रूफ दाखवायला लागते. थांब जरा. टिंग टिंग. काय ह्यात काय? अरे थांब जरा पुढे आहे थांब उघडून दाखव तुला. बघ. आपण पाहत आहात GN न्यूज आणि आत्ताची ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार बोरगाव येथील झालेल्या चोरीच्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता चोरलेली रक्कम प्लास्टिकमध्ये गुंडाळून अडचणवाडी या गावच्या कोणत्या तरी गटारीत लपवून ठेवल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली आहे. पुढील तपास हवालदार लाचखोरे करत आहेत. आपण पाहत आहात GN न्यूज. कळलं का? कोणाला सांगू नकोस. लगा पटत नाही लगा तुम्हाला आमचं पटत नाही. आता कळलं का विषय कसा आहे ते? लगा पण तुला एक गोष्ट सांगतोय ही जर गोष्ट कोणाला कळली तुझा का नाही ढोंगा नाही का नाही लालच करतो. लगा काय लागा जी ती गंगी लागा ढोंगणाच्या माग तू पण लागा काय लागा. बरं आता शांत बस आता वरडू नकोस. चल कोणतं ऐका बिकाय चल. शेजारच्या गावात चोरी काय अडचणवाडीच्या गटरात 30 लाख रुपये. सुक्या झुल्या तुम्हाला गावून देत नसतो यो सरपंच. सरपंच उद्या सकाळी 5 ला उठून गावाची सगळी गटार उपटून काढून 30 लाख रुपये घ्यायचं आणि नवीन नवीन गाडी शोरूमला जाऊन बुकिंग करायची. सरपंच चला उठा लवकर पाठी पाठी जाऊन आणायचं 30 लाख. तर मंडळी काय वाटते काय होईल बरं पुढं? हा नाही ना आला अंदाज? अहो त्यासाठी तुम्हाला पुढचा भाग बघावा लागतोय. तर बघत राहा मुक्काम पोस्ट अडचणवाडी प्रत्येक शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता. धन्यवाद.